आज सकाळ सकाळ शैलेशचा टिफिन नव्हता म्हणून मला आरामात आज टिफिन बनवायचा होता. म्हणजे टिफिन म्हणजे दुपारचं जेवण, कारण आज शैलेश घरी येणार होता जेवायला. तर म्हटलं की आज गरम गरम त्याला जेवण द्यावं. नेहमी तर असं रोज टिफिन घेऊन जातो आणि थंडच खावं लागतं. तर मग मी त्याला बोलली की आज दुपारी तू जेवायला घरी ये. तर मग त्याकरता मी आज केळ्याची भाजी आणि थोडीशी केळी फ्राय करते. तर हे त्याच्यासाठी फर्स्ट टाईम आहे, त्याने कधी केळ्याची भाजी खाल्ली नाही आहे. मी खाल्लेली आहे म्हणून माझ्यासाठी काही नवीन नाही आहे, पण आज त्याच्यासाठीच बनवते मी. तर इथे सर्वप्रथम मी केळी घेतले आणि सोलून ना छान छोटे छोटे काप करून घेते. आता ही केळी ना छोटी आहेत, जर मोठी जाडसर अशी मिळतात ना ती मिळाली तरी पण छान वाटतात खायला. तर ही मी छोटे छोटे काप करून घेते कारण मला ह्याचा रस्सा बनवायचा आहे. आता अजून 2-3 केळी राहिलेली आहेत ना, मग त्याची फ्राय बनवण्यासाठी मी असे लांब लांब असे काप करणार आहे. आणि हे फ्राय केलेले केळी जे आहेत ना ते तुम्हाला त्याला कसलंच पीठ यूज करायची गरज नाही आहे. फक्त मसाले लावलं आणि शॅलो फ्राय केलं ना तव्यावर तरी इतके छान लागतात ना खायला की तुम्ही सतत काय रोज बनवत जातील आणि खातील, इतके छान वाटतात. तर तुम्हाला मी दाखवते की त्याला काहीच गरज नाही आहे, ना कॉर्नफ्लॉवरची गरज आहे, ना रव्याची गरज आहे, ना आपल्या तांदळाच्या पिठाची गरज आहे, कसलीच गरज नाही आहे. फक्त ह्याला मसाले लावायचं आणि शॅलो फ्राय करायचं, बस एवढंच आहे. तर असे बघा हे असे काप करून घ्यायचे. जर जाड असेल ना तर मग अजून छान दिसतात दिसायला. आणि इथे योहान मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होता. ह्याचे हात आता इतके पुढे जातात ना की मला काय काम करायला खूप डिस्टर्ब होतं. आणि मग इथे बघा मी हळद, मसाला आणि जिरं, धने पावडरची पूड आणि मीठ बस एवढंच लावते. जर तुम्हाला लिंबू पिळायचं असेल तर पिळू शकता, किंवा अजून काय मसाले गरम मसाला वगैरे ॲड करायचं असेल तर तेही ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला सुजी टाकून म्हणजे की रवा टाकून जरी फ्राय करायचं असेल किंवा तांदळाचं पीठ टाकून किंवा कॉर्नफ्लॉवर टाकून जरी फ्राय करायचं असेल शॅलो फ्राय तरीसुद्धा करू शकता. पण मी हे काय लावत नाही कारण मला असेच खूप छान वाटतात. आता इथे पॅन ठेवलेले आहे आणि त्याच्यावर थोडंसंच तेल टाकलेलं आहे आणि हे सगळे मी फ्राय करून घेणार आहे. आणि दुसऱ्या साईडला मी पॅन का ठेवलेलं आहे कारण ते काप केलेले आहेत केळीचे ते मी इथे थोडेसे 5 मिनटं परतवून घेणार आहे कारण त्याला चिकटपणा असतो म्हणून. आता इथे मी बघा 2 मिनटानंतर हे केळीचे काप मी परतवून घेते. आता हे परतवून म्हणजे की पलटून घेते आणि 10 मिनटं फार फार लागतात, जास्त नाही. आणि इथे ग्रेव्हीची तयारी करत आहे मी. तर ग्रेव्हीसाठी आपण सर्व इथे तेल ठेवलेलं आहे गरम करत. मग त्यानंतर जिरं, हिंग, तेजपत्ता आणि जे आपण चॉपरमध्ये सगळं चॉप केलं होतं ते ॲड करायचं आणि मसाला टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. थोडं पाणी टाकायचं आणि पुन्हा त्याला थोडे शिजवून द्यायचं. आणि इथे म्हणजे झालेले आहेत केळीचे काप, पण छान वाटतात खायला. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. आता जोपर्यंत तेल सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया कारण वेळ वाया घालवायला नको म्हणून ती कामं करून घेते. आता इथे बघितलं तर तेल निघालेलं आहे साईडने आणि छान मस्त तेल सुटलेलं आहे. आणि मग हे केळीचे काप मी त्यामध्ये ॲड करून घेते. आता ॲड केल्यानंतर थोडं पाणी टाका आणि फक्त 5 मिनटं किंवा 6-7 मिनटासाठी फक्त तुम्हाला शिजवायचं आहे, जोपर्यंत ते जाडसर रस्सा होत नाही तोपर्यंत, बस बाकी काय नाही. तर इथे मस्त माझी भाजी पण रेडी झाली होती. आता वर छान अशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त रेडी आहे बघा भाजी. तुम्ही म्हणजे ही भाजी खात बसाल. मला तर अतिशय आवडते ही भाजी भातासोबत किंवा चपातीसोबत. आता मी इथे जो भाजी पण झालेली आहे तर मग चपात्या पण करून घेते कारण मग शैलेश गरम गरम जेवायला तरी बसेल. आता तो अजून आला नाही आहे पण येईल तेव्हा गरम गरम जेवायला बसेल. तर इथे बघा हे अशा पोळ्या करायला लागतात. मला आता पोळ्या चपात्या काय म्हणतात त्या हिशोबाने तुम्ही समजू शकता. आता राजस्थानमध्ये अशा टाईपचे चपात्या बनवल्या जातात, जास्त मोठी नाही जास्त छोटी नाही, मिडियम साईजची आणि थोडी जाडसर असते, एकदम थोडी जाडसर असते, जास्त नाही. तर मी इथे चपात्या पण करून घेतल्या आणि आता मस्त तूप लावून सगळं डब्यामध्ये पॅक करून ठेवते. तोपर्यंत मी योहानला भरून घेते आणि मग छान जेवायला बसणारच आहेत. तर इथे मी ताट आता सजवून घेते कारण मी तरी जेवून घेते. तर इथे मी ही कढीपत्त्याची चटणी बनवलेली आहे आणि ती पहिली ठेवली आहे. त्यानंतर हे सगळं काप वगैरे आहे, चपाती, सलाड आहे आणि ही भाजी. तर कशी वाटली नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.